नमस्कार. सध्या देशाच्या राजकारणात नीट परीक्षेवरनं आणि शेतकरी आंदोलनावरनं एक मोठं ह्याच्यात आंदोलन चालू आहे. जंतर मंतरवर दिल्ली ते संसद भवन हा आंदोलनाचा मार्ग होता. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बेमनुष्य असे त्यांना गुन्हेगारासारखं मारण्यात आलं, गुराढोरांसारखं मारण्यात आलं, अक्षरशः रक्तबंबाळ करण्यात आलं. अरे हे विद्यार्थी कोण आहेत? ह्या देशातलेच आहेत ना. पोलिसांना पण मुलं असतील, राजकारण्यांची मुलं असतील ना. त्यांना नाही यांची जाणीव झाली का हे विद्यार्थी हे भविष्यासाठी लढत आहे? अहो त्यांचा पेपर हे 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात आणि त्यांचा पेपर 2 दिवस आधी फुटतो. ह्याला जबाबदार कोणी? केंद्र सरकार ना. मग यांनी आंदोलन कधी करायचं? कधी यांनी यांच्या भविष्यासाठी हक्क मागायचा का नाही? लोकशाही पद्धतीने हे चाललेल्या कलम 19(अ) आणि कलम 19(1)(अ) यानुसार लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे. पण काही राजकारण्यांचं पितळ उघडवत आहे म्हणून यांनी या आंदोलनाला आतंकवादी, हल्लेखोर, घुसखोर असे म्हणले आहे. अहो आपल्या महाराष्ट्रातीलच विधान परिषदेचे आमदार सांगलीचे, ह्यांचं शिक्षण काय आहे? अहो ह्यांनी पण आंदोलन केलं. ह्यांचं शिक्षण 8वी आणि हे विधान परिषदेवर आहेत. विशेष बाब म्हणजे हे विद्यार्थी उच्च विभूषित आणि शैक्षणिक असून ह्यांना असे मंत्री अडाणी ह्यांच्या हाताखाली पी आहेत. ह्यांना स्वतःला माहीत नाही. शिकले असतील पण ह्यांना स्वतःला पण माहीत नसेल शिक्षणातला गंध नीट, आणि हे त्यांच्यावर आरोप करतात. अहो याच्यातला एक विद्यार्थी तर या मंत्र्यांसमोर आला ना, यांची भांबुरी उडून आणि हे बोलतात आतंकवादी. आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच चालू आहे. पण देशाचे प्राईम मिनिस्टर म्हणतात मी तरुणांच्या युवकांच्या मागं आहे. पण तुम्ही ह्याच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करत आहे आणि यांचे भविष्य नस्तबूज करत आहे. आणि तुम्ही साधा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकत. तुमच्याच मंत्रिमंडळातले आहेत ते. अहो त्यांच्या शैक्षणिक पात्रता बघा काय आहे. ते शिकलेत का कसे शिकलेत ते सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र आणि देशातल्या लोकांना, जनतेला आणि विद्यार्थ्यांना विशेष करून त्या माहिती आहे ते कसे पास झालेले आहेत. आणि तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही. काय त्यांना सपोर्ट करता? अहो ही जनता तुम्हाला सोशल मीडियाने सत्तेवर बसवणं, ही सोशल मीडियात तुम्हाला आज खाली खेचणार आहे. विद्यार्थी आणि तरुण वर्ग ह्यांच्यामुळं तुम्ही सत्तेत आला. हेच तुम्हाला उद्या नस्तबूज करतील. लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा. आणि हे विद्यार्थी आज त्यांचं खाणं पिणं, तिथली मेट्रो, रेल्वे, सर्व वाहतूक ह्यांना तिथं जागा म्हणजे जंतर मंतरपर्यंत पोचता येऊ नये बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना. यासाठी तुम्ही बंद केलं आहे. जे अमर लावल्यात सोशल मीडिया चालू नाही म्हणून. अरे हे काय आतंकवादी आहेत का? हे देशाच्या बाहेरची आहेत. एवढं त्यांना तुम्ही असं करत असाल, वागणूक देत असाल